नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आजची ही रांगोळी आपली सगळ्यात छोटी आणि सोपी अशी ही रांगोळी आहे. ही रांगोळी श्रावण महिन्यामध्ये काढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणारी आहे. आणि ह्या सगळ्या श्रावण मास आपण महादेवाच्या पिंडी वगैरे ह्यापासून रांगोळ्या तयार करणार आहोत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह केला नसेल तर नक्कीच सेव्ह करा आणि माझी रांगोळी पूर्ण पहा. तर मी इथे आजची रांगोळी 3 ते 3 ह्या ठिपक्यापासून तयार केलेली आहे. अगोदर मी इथे रेषा जोडून घेतलेल्या आहेत. एक चौकोन तयार केलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती पिंडीचा असा आकार देऊन मध्यभागी पूर्ण अर्धे गोल काढलेले आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे वरती असं चंद्राचा आकार देऊन ह्या रांगोळीला आणि एक चांगला लुक दिलेला आहे. आता मी यामध्ये कलर भरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे कलर शेड भरत आहे मी. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरा आणि आपली रांगोळी एकदम सुंदर करण्याचा प्रयत्न करा. तर मी इथे पिंडीच्या भोवती मागून एक फ्लॅश असा छान दिसतो म्हणून तर इथे घेत आहे आणि त्यावरती अशा प्रकारे डिझाईन तयार करून घेत आहे. तुम्ही ह्या रांगोळीला पाहतच राहा, अशी रांगोळी आहे ही. आणि जर माझी रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा माझी रांगोळी कशी वाटते ते, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन अशा महादेवाच्या पिंडीच्या वगैरे रांगोळ्या आणत राहील. आणि तुमचं सहकार्य मला असंच लागू द्या असं मी आपली ही रांगोळी झटपट होणारी आणि लवकरच होणारी रांगोळी आहे. त्यामुळे तुमचा याच्यामध्ये जास्त वेळ जाणारही नाही आणि आपल्या सगळ्याच्या गडबडीमध्ये ही रांगोळी आपल्याला काढायला पण एकदम सोपी आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मी इथे पिंडीमध्ये 3-3 रेषा आखून त्यावरती डॉट दिलेला आहे. त्या डॉटमध्ये मी कलर भरून घेते आणि मध्यभागी मी असे ओम असा एक आकार काढून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे यामध्ये स्वास्तिक पण काढू शकता. ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. आणि हे जे तुम्ही पांढरे डॉट पाहत तर तुम्हाला वाटेल की हे कसे पांढरे असे बेलाचे पान असतील. तर बेलाचे पान आपण हे आता यामध्ये हिरवा कलर भरून तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहत राहा, सलग व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ही रांगोळी एकदम अशी सोपी वाटेल आणि काढण्यामध्ये काहीच अवघड जाणार नाही. तुम्ही 3 ते 3 ठिपके नॉर्मल आहे, तसं आपली काही जास्त मोठी रांगोळी तयार होत नाही, काही नाही. आणि रांगोळीचा लुक पण एवढा छान येतो. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवित राहा. आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. मी तुमची म्हणजेच तुमच्या कमेंटची वाट पाहीन आणि मला पण तुमचा प्रतिसाद मिळू द्या. आणि ही रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे.